सुख सुख. बरं आता इतक्या लांबून आलो तर एक घास खाते अर्धा चमचा. मग आता तर म्हणालीस ना खाऊ शकत नाही. नाही अरे म्हणजे अर्धा चमचा चालेल खाल्लेला. बघा एकच घास नंतर मागायचं नाही. तर दे ना प्लीज. ओके ओके दॅट्स लाईक अ गुड गर्ल. बरं बरं ना. नाही खरंच बरवा हे बरंच चाललंय तुमचं. वचनं एकीला द्यायची खास दुसरीलाच भरवायचे. आतापासून चांगले धंदे चालले तर तुझे. माझ्या भाचीला फसवून तू सुटशील असं जर तुला वाटत असेल ना कार्तिक तर तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव. तुम्ही काय बोलताय? मी काय बोलते तुला माहिती नाहीये. मग आता तू हेही म्हणशील की मी कोण हेही तुला माहिती नाहीये. उत्तराची मामी आहे मी, आलं लक्षात. ती तरी माझी भोळी भाची तुझं देऊळ बांधून फक्त पूजा करायची शिल्लक ठेवली तिने. आणि तू शुद्ध फसवणूक करतोस, तुझी फसवणूक. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कसली फसवणूक? हो उत्तरा फक्त मला साथ करते आणि माझी कामं मॅनेज करते, बाकी काही नाही. बाकी काही नाही? बाकी काहीच नाही? अरे वा रे वा. एक मिनिट कार्तिक, तुझी ही सगळी नाटकं चालली आहेत की तुझ्या आईने तुला अजून काही सांगितलेलंच नाहीये? एक मिनिट, काय सांगितलं नाहीये? आधी लग्नाचं आमिष दाखवलं आणि मी घरी गेले तर मला हकलवून दिलं. तुझी जी काय थेर चाललेत ना माहितीत का तुझ्या आईला? अरे माझी उत्तरा भोळी आहे. भोळी नाही बावळटच रे, बावळटच आहे. पण ती भोळी आणि बावळट असली ना तर मी आहे ना खमकी. अशी सहजासहजी नाही सोडणार मी तुला. या सगळ्याचे परिणाम तुला नाही न भोगायला लावले तर नाव नाही लावणार प्रमिला. पण हे मुलींना फसवणारे भामटे फार जास्त झालेत ना हल्ली. श्रुती मी कार्तिक तू आता काहीच बोलू नको. मला असं वाटतं की तू घरी जायला हवं. मी सुद्धा घरी जाते. बाय. तो पण श्रुती आधी लग्नाचं आमिष दाखवलं आणि मी घरी गेले तर मला हकलवून दिलं. तुझी जी काय थेर चाललेत ना माहितीत का तुझ्या आईला?
कार्तिक, अरे परवा कार्यक्रम आहे ना, त्याचाच रियाज करत होते. तू सांगितलंस ना त्या जागांवर काम करते. खरं तर तुझ्या समोरच रियाज करायचा होता, पण तुला लेट होत होता ना, म्हणून मग माझा मीच सुरू केला रियाज. हे मुलींना फसवणारे भामटे फार जास्त झालेत ना हल्ली. काय झालं? असं थांबवलंस का मला? काही चुकलं का? तू घरी जा. कार्तिक, अरे पण काय झालंय नक्की? माझं काही चुकलंय का? उत्तरा, तू प्लीज आता घरी जा. का मी ह्यावेळी रियाज करते हे तुला आवडलं नाहीये? उत्तरा, प्लीज आता घरी जा. कार्तिक, आलास तू? कुठे होतास तू? दिवसभर ही मुलगी तुझी वाट बघतीये आणि तू आल्या आल्या तिला जायला काय सांगतोस? मीच म्हणलं तिचा आवाज एकदम बंद का झाला. अरे इतकी छान गात होती ना. माझी सुद्धा तंद्री लागली होती आज. तुला शेवटचं सांगते उत्तरा, प्लीज घरी जा. अरे पण उद्या उद्या बोलूया. येते का? कार्तिक, काय चाललंय हे सगळं? काय झालंय नक्की? काय केलं साई हे तू? आणि का? कोणत्या बेसिसवर? आता मी काय केलं? सांग. तू असा विचारही कसा केला साई? मी आणि उत्तरा. काय चुकलं माझं? हे बघ, मी तुझी आई आहे. माझ्या मुलासाठी कुठली गोष्ट चांगली आहे हे मला बरोबर कळत. आता ह्यात काय चुकीचं आहे? तुझं हे चुकलं की हे सगळं तू मला न सांगता केलंस. मला न सांगता तू डिरेक्टली उत्तराच्या मामीला शब्द दिला. शब्द दिला? मी शब्द दिला त्यांना? मी त्यांना काहीही सांगितलेलं नाहीये कार्तिक. प्रत्येक गोष्ट टोकाला न्यायची त्यांची सवय आहे. आता ह्यात माझं काय चुकलं? अगं पण तू काहीतरी हमी दिली असतील ना? म्हणूनच त्या इतक्या टोकाला गेल्या. हे सगळं तू मला ऐकवतोयस? माईंना नाही काही ऐकवतेस? श्रुतीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी त्यांनी परस्परच केल्या ना? नाही आई, परस्पर नाही. माईने हे सगळं ठरवण्याआधी मला विचारलं होतं आणि मगच सगळ्या गोष्टी पुढे गेल्या. तुला, बाबांना, काकूला, सगळ्यांना सगळी माहिती होती. आणि आता श्रुतीबद्दल इतकं सगळं सिरियसली सुरू असताना तू उत्तराबद्दल असा कसा विचार करू शकते? एक मिनिट. श्रुतीच्या बाबतीत फक्त माई सिरियसली विचार करत होत्या. तू सुद्धा करत नव्हतास सिरियसली विचार. तूच मला सांगितलं होतंस ना की श्रुतीमध्ये आणि तुझ्यामध्ये काही होऊ शकत नाही म्हणून. म्हणून मग मी माझ्या पद्धतीने विचार करायला गेले ना. काय चुकलं? इन शॉर्ट काय तुझं म्हणणं आहे की तुझं काही चुकलेलं नाही. तू जे केलंस ते अगदी बरोबर. कार्तिक, ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही आणि मला यावर वादही घालायचा नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की तू जे काही केलंच नाही, त्यामुळे तिथे सगळ्यांसमोर रस्त्यावर माझा इन्सल्ट झाला. श्रुती समोर माझा इन्सल्ट झाला. तिथे जमलेल्या लोकांशी माझा काही संबंध नाही, पण श्रुतीशी आहे. श्रुती माझ्यासाठी महत्वाची आहे. ती माझ्याबद्दल काय विचार करते हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि आता या क्षणी ती माझ्याबद्दल काय विचार करते ना याचा अंदाज नाही, त्यामुळे त्रास होतोय. हे बघ आई,
मी आता तुला जे सांगतोय ना ते प्लीज नीट ऐक आणि कायमचं लक्षात ठेव. उत्तरा ही माझ्यासाठी फक्त आणि फक्त एक सहकारी आहे. सहकारी, मैत्रीण सुद्धा नाहीये. त्यामुळे उत्तरा माझी बायको होऊ शकते हा विचार स्वप्नात सुद्धा आणू नकोस. आणि प्लीज ही गोष्ट मी तुला पुन्हा सांगणार नाही, त्यामुळे ती वेळही येऊ देऊ. नाही येणार कार्तिक. कारण एकदा केली ती चूक मीच पुन्हा नाही करणार. खरं तर या सगळ्या गोष्टी मी आधीच थांबवायला हव्या होत्या. रियाजाची वेळ विचारायला आले होते, पण आता त्याची गरज नाही. आपण आता कधीच भेटणार नाही. येते काकू. गुड बाय कार्तिक. काय झालं बाळा? काय ग? काय नाही. कार्तिक ऐकणार आहे माझं. कार्तिक कार्तिक थांब ना जरा. हे बघ आई, मला आता काही बोलायचं आणि ऐकायचं नाही. कार्तिक हे बघ आई, आता या क्षणी श्रुतीला भेटणं खूप गरजेचं आहे. आधी मी तिच्याशी बोलतो, मग आपण बोलू. बाहेर चाललायस? हो. एक मिनिट. काय झालं? मी आत्ता इथून उत्तरा बाहेर पडली, ती सुद्धा रडत रडत गेली. आता तू सुद्धा तारा बाहेर चाललायस, काय झालंय काय? कार्तिक, तू तरी सांगणारच का काय झालंय? हा काय का? अरे कार्तिक, ये प्लेजर टू मीट यू अगेन. अरे अभिजित, सॉरी, माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणजे तुझं इथे भेटणं एक्सपेक्टेड नव्हतं. श्रुती नाही, ती नाहीये घरी. इनफॅक्ट कोणीच नाहीये, मी एकटाच आहे. कुठे गेलेत सगळे? सत्कार समारंभाला. सत्कार? आज आर्याच्या बाबांचा सत्कार समारंभ आहे त्यांच्या शाळेत, त्यामुळे आर्या आत्या सगळे तिथेच गेले. अच्छा, म्हणजे श्रुती पण तिथेच गेली आहे ना? नाही, ती कुठे गेली ते माहित नाही. ती येईल रे इतक्यात. तू ये ना, आपण गप्पा मारू. अरे आफ्टर ऑल आता आपण साडू होणार आहोत. नाही, म्हणजे मला आवडलं असतं गप्पा मारायला, पण आता नको. मी येईन परत कधीतरी आरामात. कार्तिक, तू टेन्शन मध्ये दिसतोय. नाहीये रे, ते श्रुतीशी कॉन्टॅक्ट होत नाहीये माझं. ती माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीये, तिचा फोनही बंद आहे. मी आलोच. हा, मी तिला सांगतो आल्यावर. तुझा मेसेज देतो मी तिला. आणि असे
रडणं बंद करत पुरे जे झालं ते चूकच आहे, म्हणून हे असं रडून ते काय बदलणार आहे का आता? तुम्हालाही माझाच दोष वाटतोय. सगळ्याला मीच कारणीभूत. अहो, मी सांगितलं होतं का उत्तराच्या मामीला तिथे जा आणि तमाशा कर म्हणून? मी असं म्हटलं का? मला काय बोलायचं ते तो बोलून गेलाच आहे. मला माईंनी मागच्या वेळेला सांगितलं होतं ना, त्याच्यानंतर मी खरंच नाही हो त्यांना परत बोलवत. काय यावर काय समजूत काढणार मी? मी बोललो तर काय बोलेन माहिती आहे तुला? कार्तिक चिडला म्हणून तुला वाईट वाटणं खरं आहे, पण काय त्याचं तरी काय चुकते मला सांग? नीट विचार कर आणि बोल. समंजस मुलगा आहे तो. उगाचच तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय चिडणार नाही तो. ठीक आहे, आत्ता जरी चिडला असला ना तो, तरी राग असा मनात धरून ठेवणाऱ्यातला मुलगा नाही आहे तो. तर प्रश्न फक्त एवढाच आहे, श्रुतीने या सगळ्याचा काय अर्थ काढला? अरे कोण कसला अर्थ काढताय? अगं बाई, मधुरा अशी का बसलीस तू? मधुरा रडतेस कशाला तू? हा, काय झालं रे? काय नाही ग, थोडी इमोशनल झाली. ते तिच्या नाशिकच्या मावस भावाचा फोन आला होता आता, पण थोडी इमोशनल झाली. ते मध्ये त्याचा फार मोठा ऍक्सिडेंट झाला होता ना. अगं बाई, आता बरं आहे ना? हा बरं आहे आता, बरं. मधुरा अगं नको काळजी करूस, बरं आहे आता तो. हे बघ, तू असं कर, 4 घास खाऊन घे. पोटात गेलं ना की बरं वाटेल तुला. नाही तर मी असं करते, आज मी तुला वाढते आणि तू शांतपणे जे. प्रसन्न, घेऊन ये तिला. श्रुती भेटली? नाही भेटली. घरी नव्हती? नाही. कुठे गेली? कुठे? अहो, मला काय माहिती. सॉरी सॉरी. बरं मग पंडितजी, आत्या काही म्हणाले का? कोणी काही म्हणायला कोणी भेटलंच नाहीये मला. एकाच वेळी कुठे गायब झालेत काय माहिती. तरी मी तिला फोन ट्राय करतोय. मग आता? मी फोन ट्राय करतोय बाबा. अभिजित, खूप छान झाला कार्यक्रम. तू यायला हवं होतंस. अरे वा. बरं, श्रुती कुठे आहे? ती आमच्या बरोबर थोडीच आलेली. नाही, तुमच्या बरोबर नव्हती, पण ती कुठे गेली आहे? कोणाला काही आयडिया? अरे ती असेल, गेली असेल इथेच कुठेतरी. आणि तू का विचारतोस, काय झालंय? काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. म्हणजे काय? हे बघ, नीट सांग काय झालंय. अगं, कार्तिक इथे आला होता. अभिजित, नक्की काय झालंय सांगशील? The number you have dialed is
का रे, झालं का काही? श्रुतीशी काही कॉन्टॅक्ट झाला? नाही बाबा, तिचा फोन बंद आहे. मी एक काम करतो, मी तिच्या घरी जाऊन बघतो, कदाचित घरी आली असेल. आत्ता जातोयस तू? हो बाबा, मला जायलाच हवं. मला आज तिच्याशी बोलायचंय, काही झालं तरी, किती उशीर झाला तरी. बरं ठीक आहे, चल 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 मग. चल म्हणजे तुम्ही कुठे येत आहे? अरे येतो मी, तुझ्या बरोबर येतो. नाही नको, तुम्ही इथे थांबा, मी बघतो काय करायचं. येतो. दिशाला फोन करूया का? नको ग, तिला फोन करून काय उपयोग? ती बिचारी हॉस्पिटलला आहे. हो तेही खरंच आहे. तिला कसं काय? हा दादा तू एक काम कर, तू ना कार्तिकला फोन कर, म्हणजे मग आपल्याला कळेल ना की नक्की काय झालंय ते. हो, मी करतो फोन. हा पंडितजी, हा, अरे कार्तिक, कुठे आहेस तू? मी ऑन द वे आहे, तुमच्याकडेच येतोय. बरं बरं, मला एक सांग, तुझ्यात आणि श्रुतीमध्ये नेमकं काय घडलंय? म्हणजे ती तुम्हाला काही म्हणाली नाही का? नाही म्हणजे तशी आमची भेटच नाही झालेली. नक्की काय घडलंय? पंडितजी, मी तिथेच येतोय, आल्यावर बोलूया का? आय मीन मी अशी गाडी रस्त्यात उभी केली आहे आणि फोनवर नीट बोलताही येत नाही. ओके ओके, सॉरी, ये तुम्ही, वाट बघतो. आलोच. हा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.